नमस्कार मंडळी, देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचे 2 मतदानाचे टप्पे पार पडलेत. यंदा 2024 मध्ये अबकी बार 400 पारचा नारा देत एनडीए आणि भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या पद्धतीने देशभरात प्रचार सभा घेतल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशभरात प्रचार सभा घेऊन काँग्रेस, इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका करताना दिसतात. महाराष्ट्रात देखील महायुतीने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्यातच आज आपण 7 मे रोजी जे मतदान होणार आहे त्यातीलच कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तेजस भागवत, ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेनेने या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने थोडी वेगळी खेळी करत कोल्हापूरमधनं श्रीमंत शाहू महाराज यांना लोकसभेचं तिकीट दिलंय. त्यामुळे छत्रपती घराणे विरुद्ध संजय मंडलिक अशी निवडणूक आपल्याला तेथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आता दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कारण बरेच वेळा महायुतीकडनं असं सांगण्यात होत होतं की शाहू महाराजांनी निवडणूक लढू नये, कारण त्यांचा आम्हाला आदर आहे किंवा त्यांचा आम्ही सन्मान ठेवतो. मात्र असं म्हटलं जातं की निवडणुकीत कोणी कोणाचं नसतं. त्यामुळे यंदाची लढत ही संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू महाराज यांच्यात होणार आहे. आता कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. कोल्हापूरमधून संजय मंडलिक हे 2 ते 2.5 लाखांच्या मताधिक्याने, तर श्रीमंत शाहू महाराज हे 3 ते 3.25 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असे दावे प्रतिदावे दोन्ही आघाड्यांकडनं, महायुती महाविकास आघाडीकडनं केले जात आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार कसा सुरू आहे किंवा लोकांपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचलं जातं यावरच कोण किती लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे हे आपल्याला 4 जून रोजी कळूनच जाईल. राज्याचे उद्योग मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चंदगड येथे बोलताना असं सांगितलं की संजय मंडलिक यांना या तालुक्यातनं 1 लाख याच्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी शाहू महाराजांना चंदगड तालुक्यातनं किमान 50 ते 70 हजाराचं मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. या भागातनं जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यात येईल असे दावे प्रतिदावे होत आहेत. निवडणुकीमध्ये दावे प्रतिदावे हे होतच असतात, मात्र शेवटी कोणाला किती मताधिक्य द्यायचे याचा मालक ही जनता जनार्दन असते. त्यामुळे जनतेच्या पर्यंत ही दोन्ही उमेदवार किती पोहोचतायत किंवा केलेली विकास कामं असतील किंवा कोल्हापूरची जनता यंदा छत्रपती घराण्याला म्हणजे गादीचा मान राखणार की विकासासाठी मोदींना मत देणार हे पाहणं आवश्यक आहे. यंदाच्या कोल्हापूरच्या निवडणुकीत कागल तालुका हा महत्वाचा ठरणार आहे, कारण संजय मंडलिक हे देखील याच तालुक्यातनं येतात. पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, भाजपचे समर्जित घाटके देखील याच तालुक्यातनं येतात. त्यामुळे या भागातून संजय मंडलिक यांना 1 ते 1.5 लाखाचं मताधिक्य मिळवून देणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीकडनं असं सांगण्यात येते की या भागात देखील श्रीमंत शाहू महाराजांचे वर्चस्व किंवा त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसंच की प्रत्येक तालुक्यात असेल, प्रत्येक जागेवर हे दावे होतच आहेत. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावण्यापर्यंत हे असंच टीका आरोप प्रत्यारोप सुरू राहणार आहेत. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक घोषणा किंवा नारा दिला होता की मान द्या गादीला पण मत द्या मोदींना. त्यामुळे हा फडणवीसांचा नारा कितपत यशस्वी ठरतो हे देखील आपल्याला आता 4 जून रोजी स्पष्ट होईल. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेसाठी यंदाची निवडणूक ही छत्रपती घराण्यासाठी किंवा महायुतीसाठी देखील तितकीच प्रतिष्ठेची असणार आहे. 4 जून रोजी जो निकाल येईल त्यानंतर आपल्याला हे सगळं चित्र स्पष्टच होणार आहे. जर का तुम्हाला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती असलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात. धन्यवाद.